हाडांसाठी आणि केसांच्या मजबूतीसाठी एकदम चांगली अशी ही कढीपत्त्याची चटणी आज आपण बघूया. कढीपत्ता बऱ्याच वेळेला आपण वरनंसुद्धा असं केसांना लावून बघतो, पण त्याने तेवढा इफेक्ट नाही होत जेवढा आपण खाल्ल्याने होतो. तर इथे हा 2 वाटी कढीपत्ता घेतला आहे. त्याच्यानंतर 1 वाटी शेंगदाणे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे चमचे सुकं खोबरं त्याला भाजून घेतलं आहे, 2 मोठे चमचे डाळवं आहे, 1 मोठा चमचा जिरे आणि चवीनुसार तिखट, मीठ आणि 2 आमसुलं आणि 1 चमचा गूळसुद्धा मी या चटणीसाठी घेतलेला आहे. आणि जो कढीपत्ता आहे ना, तो पूर्ण असा कोरडा भाजून घ्यायचा आहे, तेल वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. आणि एकदम असा कुरकुरीत व्हायला पाहिजे, त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून गेलं पाहिजे. आणि ह्याला चटणी आपण वाटून घ्यायची आहे मिक्सरमधनं. आणि रोज 1 चमचा जरी ही चटणी खाल्ली ना तरी भरपूर फरक पडतो. तुम्ही नक्की एकदा हे ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा.